जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे इथे ठेवलं काय, इथे ठेवलं काय, कुठे ठेवलं काय, आपल्याला काय फरक पडतो? तो पिक्चर में डायलॉग होता ना, हम जहां खड़े होते हैं लाइन वहां से शुरू होती है. निलेश आणि आपणा सर्वांबरोबर मलाही आज खूप आनंद होतोय की आपल्या पक्षाचं स्वतःचं हक्काचं एक कार्यालय या ठाणे शहरामध्ये आज उभं राहत आहे. बरेच दिवस चालू होतं करायचं 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 करायचं, तर मला असं वाटतं निलेशचा मुहूर्त बाकी होता. फक्त हे कार्यालय इतरांसारखी दुकानं म्हणून वापरू नका. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्यालय आहे, जिकडे ठाण्यातला कुठचाही नागरिक विश्वासाने तिकडे आला पाहिजे. त्याचा प्रश्न हा खरा एका विश्वासाने सुटला पाहिजे, तर मी म्हणेन ते कार्यालय. आणि ठाणे शहर म्हणून आज 30 तारीख 30 ऑगस्ट, आजचा दिवस हा याच्या पुढे ठाणे शहराचा वर्धापन दिन म्हणून तुम्ही सर्वांनी साजरा केला पाहिजे. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, फाडण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण आपला देश असा आहे, राज्य असं आहे की सुरुवात केली की थांबता येत नाही. राज्यातले जे ड्युटी आहेत, रोजच्या रोज ज्या काही गोष्टी करून ठेवतायत, त्याच्यावर बोलायचं तरी किती? बरं, या सगळ्या गेंड्याच्या कातडीच्या अवलादी यांना काय फरक पडत नाही. महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन हीच गोष्ट तुम्हाला करावी लागेल, कारण बोलायचं तरी किती वेळ? काही केल्या काही होत नाही. त्या नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला, त्याच्याबद्दलही काही नाही, अजून आरोपी सापडत नाहीत, कुठे गेलेत माहीत नाही. आज तो भटकळ सापडलाय काल परवा कुणी, तो कुठे भटकत होता माहित नाही. पण गंमत बघा, मला शिव्या घालणारे सगळे देशातले लोक, भटकळ पण सापडला कुठे? बिहारमध्ये. मला शिव्या घालतात की राज ठाकरेला दुसरा विषय सुचत नाही. तिथेच कसे सापडतात? या कॉलेज आहे तिकडे कुठचं फ्री ऍडमिशन गुन्हेगारांसाठी. या 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 नालंदा विद्यापीठ होतं बिहारला, मला माहिती होतं. हे कुठचं विद्यापीठ? एक पत्ता लागला दाभोळकरांच्या, तर मारेकरांचा अजूनही पत्ता लागत नाही. काही दिवसांपूर्वीच मला येऊन भेटून गेले होते घरी. अत्यंत सज्जन माणूस, माझ्या आजोबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पुढे चालणारा माणूस. मी त्यांना आतापर्यंत 2दा-3दा भेटलो होतो. ही आता मला असं वाटतं भेटलो ती शेवटची 3री वेळ असेल माझी. पण पुढे धर्माला विरोध नाही,
पूजा अर्चना विरोध नाही, यांच्या नावाने पसरवत होते. वारकऱ्यांमध्ये पसरवायचं, अजून लोकांमध्ये पसरवायचं की वारीला यांचा विरोध, सत्यनारायणाच्या पूजेला विरोध. ते बोले हो माझा कुठचा संबंध येतो या गोष्टींशी, माझा कुठचा आला विरोध. लोकांच्या ज्या काही वैयक्तिक धार्मिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये माझा विषय कुठे येतो. पण त्या धार्मिक गोष्टी करताना दुसऱ्याचा कोणाचा तरी बळी द्यायचा, याला माझा आक्षेप आहे आणि ती योग्यच गोष्ट आहे. लहान लहान कोणाचं तरी काहीतरी चांगलं व्हावं म्हणून कोणाचं तरी पोर पळवून आणायचं आणि तिकडे कचा कचा कापायचं, ही श्रद्धा. याच्याबद्दल बोलायचं नाही कोणी. सरकारलाही त्याचं काही देणं घेणं नाही या गोष्टींची. इतके वर्ष माणूस भांडतोय, इतकी वर्ष या गोष्टी सांगतोय, तेव्हा कधी सुचलं नाही. खून झाल्या झाल्या लगेच राज्यपालांकडे पाठवलं. वाट बघत होते नरबळीची. कसल्या श्रद्धा घेऊन बसलोय आपण, कसल्या अंधश्रद्धा आणि श्रद्धा. गणपती मिरवणुकीमध्ये विसर्जनाच्या दिवशी दिसतात ते का फुटपाथच्या कडेला झोपलेले, रात्री 1-2 वाजता दिसतात. टटारा 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 ढंढारा टटारा चालू असतं आपलं. इतक्या श्रद्धेने गणपती आणायचा आणि विसर्जनाला दारू पिऊन जायचं, ही श्रद्धा. मला असं वाटतं आपणच आपलं घर पहिलं सुधारलं पाहिजे ना. म्हणून मी त्याशी बोललो ना, माझं एकदा मागे अशीच राजकीय संकट चालूच असतात. मग कोण कोण येतात घरी, खूप वर्ष झाली त्याला. मग माझ्या आईला, माझ्या पत्नीला, अजून कोणाकोणाला, माझ्या बहिणीला असे सांगून 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 माझ्या प्रत्येक बोटात एक अंगठी घालायला लावली होती. प्रत्येक बोटात. एके दिवशी घरात बसलो तर असं 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 करत मला वाटलं मी मोगॅम्बो आहे. खरं सांगायचं फक्त मुतखडा बाकी होता माहितीये का त्याच्यामध्ये, बाकी सगळे खडे होते माझ्या पोटात. सगळे खडे होते. एके दिवशी आमच्या घरातल्या पोराला बोलवलं, सगळ्या अंगठ्या काढल्या, एका पाकिटात घातल्या, स्टेपल लावलं. मी म्हटलं जा आणि समुद्रावरती विसर्जन करून ये. एकदम हात हलके वाटायला लागले मला. ग्रह तारे या सगळ्या गोष्टी शास्त्र म्हणून आहेत, अनेक गोष्टी आहेत, पण सांगतंय कोण? सांगणारा माणूस कोण आहे? त्याला त्यातलं ज्ञान किती आहे? काय काय डॉक्टर असतात पाहिजे ना, आले की आपला अर्धा ताप बरा होतो. तसे आमच्याकडे माझे वडील असताना, आता नाही येत ते, पण माझे वडील असताना एकदा रात्री त्यांना त्रास व्हायला लागला. त्यांच्याच परिचयाचे एक मित्र होते डॉक्टर, त्यांना रात्री मी 2-2:30 वाजता घरी जाऊन बोलून आणलं घरी. चेहरा गंभीर, अजित पवार सारखा. डॉक्टर रात्री आले, वडिलांना तपासलं वगैरे, वडील झोपलेले, आई चिंतेत, मी आपला इयरझारा घालतोय. म्हटलं काय झालं? बाहेर आले. म्हटलं काय डॉक्टर काय? म्हटलं काय बोलता काय? म्हटलं काय झालं काय? काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. अरे मग पहिला थोबाड नीट कर ना, कळणार कसं? असं आमच्या पत्नीकडे एकदा एक माणूस आला. पैशाचा खूप प्रॉब्लेम असेल तुम्हाला, तो असतो, सगळ्यांनाच असतो, त्याला काय करायचं? एक पूजा केली पाहिजे. म्हटलं बरं काय करायचं? मग त्यांनी सगळं सांगितलं. माझ्या पत्नीने विचारलं नेहमीच्या प्रमाणे काय पूजेचा खर्च वगैरे. 5 लाख रुपये सांगितलं. अरे तुझ्यासाठी आहे का माझ्यासाठी आहे? तुझ्या
5 लाख त्याला मिळणार आणि मला पैसे मिळावे म्हणून पूजा. कुठच्या पूजा? 5 लाख रुपयाची पूजा. म्हणजे कित्येक जण हे भलं करायला येतात का काय करायला येतात, मला असं वाटतं स्वतःच भलं करायला जातात. ती पुस्तकं काढतात माहिती ना, काय असतात ती, यशाचा मार्ग वगैरे असतात नाही का, आणि मग पुस्तकं काढतात यशाचा मार्ग. अरे तू वाच, तू यशस्वी हो. हा तिथे झोळी घेऊन फिरणार, यशाचा मार्ग यशाचा मार्ग. अरे तू बघ ना मग. हे असले सगळे असतात. या सगळ्यांपासून तुम्ही सावध राहा. पूजा हा श्रद्धेचा विषय आहे, धर्म हा श्रद्धेचा विषय आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण प्रत्येक गोष्टीच्या किती आहारी जायचं यालाही काही मर्यादा असतात. आमच्या आजोबांच्या एक पुस्तकात लिहिलेलं आहे, पनवेलला असताना या अंगात येतं नाही, तर आजोबाला कोणीतरी सांगितलं का, दादा म्हणजे त्या शेजारच्या इकडे त्यांच्याकडे नवरात्रात त्याच्या अंगात येतं. हो चला म्हणे. तुमच्या आजोबाला भयंकर आवडायचं. म्हणजे काय, उतरवायला समोरच्याची. तो आपला धोतर बितर घालून तिथे तर पाटावरती बसला होता, चालू होतं. आणि मागून असं उठायचा आणि परत बसायचा पाटावरती. आमच्या आजोबाने बाजूला एक केळं सोललं, तो उठल्यावरती खाली ठेवून दिलं. ते करता करता गारगार लागायला लागलं. ते हात बीत लावायला लागल्यावर ते आजोबा उठले, फाडकन कालपड काढलं. तुझ्या अंगात आली ते की तुला कसं कळलं खाली गारगार लागते ते? बाळासाहेबांचं झालं होतं. बाळासाहेब, आमची मा, माझी आई एकदा त्या काय ब्राह्मण साहेब संघ का कुठतरी हॉल आहे तिकडे, ते एक जण कार्यक्रम करायचे ते सगळे. हे मला सगळे राशीचक्रवाले, ते घागऱ्या फुंकणं आणि वगैरे वगैरे असं खूप चालू होतं सगळं तिकडे. बाळासाहेब बसले होते, मा बसले होते, आई बसले होते, सगळे बसले होते. एक बाई आले, बाजूला बाजूला पुढेच जाईल ना. बाळासाहेब असे बघत होते. बाळ ठाकरे तूच करे. साहेब बोलले की हो माझ्या भाच्याला नोकरीला लावशील करे. बाळासाहेब ते बाळासाहेब बोले देवी तुझ्या अंगात तूच लाव. काय आपण कुठच्या जगात वावरतो, आपण काय चालू आहे. एकदा एकविरा देवीच्या दर्शनाला गेलो होतो, तिथे पण अशाच सगळे ते चालू होते, ते सगळं घुमणं. मला माहित नाही, मी असं मागे पुढे पोलीस. मंदिरात शिरलो आतमध्ये शिरल्यावर तिथे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला. तिकडे वा ते होते बाजूला परत सुरू. सगळ्या ज्या काही आपल्या श्रद्धेच्या गोष्टी आहेत सगळ्या पाळल्या पाहिजेत, सगळ्या केल्या पाहिजेत, प्रथा पाळल्या पाहिजेत वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. पण या असल्या गोष्टींच्या नादी तुम्ही तरी किमान लागू नका. खरंच मनापासून इच्छा आहे. बाकीच्या गोष्टी सगळ्या असतात. आज मला हे सगळं विनोद सगळं ठीक आहे, पण एक माणूस हे सगळं बोलता बोलता त्या माणसाचा खून झाला. कोण मारेकरी आहेत, कुठे गेले माहिती नाहीये, अजून तपास चालू आहे. त्याच्यात त्या परवा दिवशी एका मुलीचा तो बलात्कार झाला. ते चॅनलवाले पण पक्के. मध्य मुंबईत झाला. बलात्कारा कुठचाही वाईटच, तो मध्य मुंबईत होऊ देत किंवा छोट्याशा गावात होऊ देत. स्त्रीवरती झालेला बलात्कार हा बलात्कार आहे, त्याला तुम्ही तसंच दाखवलं पाहिजे.
दिल्लीमध्ये झाला की तो ते निर्भय आंदोलन सुरू करणार आणि आमच्या कोल्हापुरातल्या 2.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला त्याचा फुटेज नाही दाखवणार तुम्ही, त्याच्याबद्दल काही बोलणार नाही तुम्ही. इतर मुलींवरती जे बलात्कार होतात त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही. हे पिकअप करणार नाही, हा बलात्कार बरा आहे, त्याला टीआरपी आहे, ह्याला नाहीये टीआरपी. काल मला कोणीतरी सांगितलं, आत्ताच बाळा नांदगावकरांनी कोणीतरी मला सांगितलं, कुठच्याही वर्तमानपत्राच्या वगैरे वेबसाईटवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 3 उमेदवार जाहीर करून टाकले. बरं, मी नाही केले, हे करणार, मलाही माहित नाही. याच्यापुढे तुमचे संपादक मी जाहीर करू काय? किंवा रिपोर्टरची नावं? काहीतरी स्वतःहून ठरवायचं. एक माध्यम आहे, महत्वाचं माध्यम आहे, मोठं माध्यम आहे, हे असले पोरखेळ कशाला करताय? आणि खास करून हे हिंदी इंग्लिश वाले. पण मी त्याशी हिंदीमध्ये दिला इंटरव्ह्यू, तरी ते सुरू. आता म्हटलं का हिब्रूच समजू, मराठी नव्हतं कळत तर मराठीतलं तर हिंदीत समजवलं, हिंदीत पण समजत नाही. समजून घ्यायचं नाही, वाढवायचेत विषय, वाढवायचेत. काय राज ठाकरे चुकीचं बोलतोय? मी पहिल्यापासून जे बोलतोय ते पहिल्यांदा पण तेच बोलत होतो, आज पण तेच बोलतोय, मी पुढे पण तेच बोलत राहणार. या सगळ्या लोकांच्या लोंड्यांमुळे या शहरांचा विस्तार होतोय. मग ती मुंबई असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल, चेन्नई असेल, तर अजून कुठची शहरं असतील, या सर्व शहरांची वाट ही येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे होते. तुम्ही कितीही करायचा प्रयत्न करा, रस्ते करा, फ्लायओव्हर्स करा, नाही तर अजून काही करा, आणि शिव्या द्यायला तर आपल्याला सोपंच आहे. एक गोष्ट असते आपल्याकडे, पोलिसांवरती बोट दाखवायचं. बिचार ते तरी काय करते? आरोप करायला सोपं आहे. आज मुंबईमध्ये पोलीस संख्या किती? साधारणपणे काहीतरी 25,000 आहे ना? नाही, ती राज्याची झाली. राज्यात 40, 35,000. मुंबईत 35,000 पोलीस. मुंबईची लोकसंख्या किती? अधिकृत आणि अनधिकृत पकडून 2 कोटीच्या वर. रोज ट्रेन मधनं कोण येत आहेत माहित नाही, ट्रक मधनं कोण येत आहेत माहित नाही. बलात्कार झाले, खून झाले, डाके पडले, करतंय काय पोलीस खातं? मी तुम्हाला सांगतो, माझा 100% महाराष्ट्रातल्या पोलिसांवरती विश्वास आहे. एकदा मोकळीक द्या त्यांना. पण हे आमचे आहेत, माहिती घेत आहेत, माहिती डोळे मिचमिचित सगळं आपल्याला माहिती घेत आहेत, माहिती आहे त्यातल्या माहिती घेत आहे. आपलं नाही वकूब राहायचं कशाला त्याच्यावरती? माझ्याशी कोणतरी बोलले की बाबा त्यांच्या असलेल्या व्यंगावरती कशाला बोलायचं. म्हटलं व्यंगचित्रकार आहे. बरं, हा काही व्यंगावर बोलण्याचा विषय नाहीये माझा. सगळ्यांचीच व्यंग काढली असती मी कोणाच्या व्यंगावरती बोलत नाहीये. माझं असं म्हणणं आहे की RR पाटील यांच्याकडे कोणतं क्वालिफिकेशन आहे ज्याच्यावरती ते गृहमंत्री आहेत? 2008 ला काढून टाकलेला माणूस 2009च्या निवडणुकीनंतर परत गृहमंत्री. दुसरं खातं नाही देता आलं. मग जर गृहमंत्री ठेवायचंच होतं तर काढलं कशाला? म्हणजे गृह खाताही कळत नाही, मग दुसरं कुठचं क्वालिफिकेशन ते तर समजलं पाहिजे. मी म्हटलं किमान पोलीस दलामध्ये शिरताना छाती मोजतात, उंची मोजतात, तेही नाही. मग कशाच्या आधारावरती गृहमंत्री आहेत हे जर एकदा कळू तर आम्हाला.
मेरी झाशी नाही छोडूंगी त्या लेवलला नाही गृहमंत्रीपद नाही सोडणार मी. अरे कशासाठी स्वतः की लाच बीच काय आहे की नाही बाबा, नको मला हे, दुसऱ्याला बसवा. ते आहे टग्या बसलेलाच आहे तिकडे. पुढचं वर्षभर आहे, नीट सांभाळा. पण ही सगळी जी विल्हेवाट आखी जी लागते, बेसुमार वाढणारी लोकसंख्या आणि या शहरांमध्ये येणारी सगळी लोक, आज ठाणे जिल्हा हा अख्ख्या देशातला, मी बोलतोय म्हणून नुसतं ऐकू नका, तुम्ही काढून बघा. ठाणे जिल्हा हा अख्ख्या देशामधला सर्वाधिक बाहेरून येणारे जी लोकसंख्या आहे, सर्वात जास्त येणारे लोंढे जे आहेत, हे एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत अख्ख्या देशात. या एका जिल्ह्यामध्ये 5 का 6 महानगरपालिका आहेत. मला नाही वाटत कुठच्याही इतर देशातल्या जिल्ह्यामध्ये अशा असतील 5 ते 6 महानगरपालिका. लोकसंख्या वाढते, शहरं वाढतायत, मोठी होत आहेत, पण कशी, त्याला आकार कसा देणार तुम्ही? आणि सगळं मतांच्या राजकारणासाठी गोंजारलं जातंय. सगळ्या ठिकाणी नुसत्या त्या बिल्डर लॉब्या पसरलेले. त्या ठाणे शहरातले घ्या, मुंबई शहरातले घ्या, बाकीच्या ठिकाणचे घ्या, पुणे घ्या, नाशिक घ्या, नागपूर घ्या. माझी महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे, तुमचं आमचं भांडण आपण आपल्यात बघू, पण किमान हे येणारं संकट याच्यासाठी तरी एकत्र सामोरे जाऊ. मतं वाढवण्यासाठी म्हणून, प्लॉट घेण्यासाठी म्हणून बळजबरीने त्या एखाद्या राज्य सरकारच्या प्लॉटवरती किंवा महानगरपालिकेच्या प्लॉटवरती जबरदस्तीने झोपड्या बसवायच्या, नंतर तो SRA मध्ये आणायचा. आज ठाणे शहरामध्ये अनधिकृत घरं पाडायची की काय पाडायची, वाढली कोणामुळे? शिक्षा कोणालाच नाही. ना त्या बिल्डरला शिक्षा, ना तिकडच्या कोणीतरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला शिक्षा, ना तिकडच्या नगरसेवकाला शिक्षा, ना तिकडच्या आमदाराला शिक्षा, ना अजून कोणाला शिक्षा. कोणालाच नाही शिक्षा, फक्त तो राहणाऱ्या माणसाला. ज्याने अनधिकृत आहे की नाही हे माहिती नसताना पैसे देऊन तो तिकडे राहायला गेलेला आहे, शिक्षा त्याला. आणि हे सगळे सुळसुळाट यांचा सुरू आहे, सगळ्या राज्यभर सुरू आहे. आज कोकणामध्ये जा तुम्ही, इतक्या परप्रांतीय लोकांनी आज तिकडे जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. तो तुमचा कोण, कृपाशंकर सिंग, त्याची शेकड्याने जमीन आहे तिकडे. हे सगळे आले लोक, इथून बाहेरून आले आणि इतक्या जमिनींचे मालक होऊन बसलेत आज. आणि तिथला आमचा मराठी माणूस आज बाहेर, त्याला घर नाही, दार नाही, काही नाही, जमिनी यांच्या. कोणी 200 एकर जमीन, कोणी 500 एकर जमीन, कोणी 1000 एकर जमीन, कोणी 2000 एकर जमीन कंपन्यांच्या नावावरती लुटतायत. तुम्ही बोललात की त्याला CRZ लागतो. उद्या या कोकणातल्या सगळ्या समुद्र लगतच्या सगळ्या जमिनी उद्या ह्यांनी आज सगळ्या लोकांनी धनरानग्यांनी विकत घेतल्या ना की CRZ उठेल बघा. हे सगळं दिल्ली ठरवणार. तुम्हाला मध्यंतरी सांगतो, मला मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये जिकडे कुठे हे सगळे ट्रॅफिकचे सगळे प्रकार सुरू आहेत, मी म्हटलं ह्याला शिक्षा का होत नाहीत? कुठेही पार्क करतात, कुठेही कशाही गाड्या चालवतात. हे रिक्षावाले तर भयानकच आहेत. मग पुण्यामध्ये जर समजा तुम्हाला उजवीकडे जायचं असेल तर रिक्षावाला पाय काढतो बाहेर, याला साईन वेगळीच आहे. त्याचा पाय बघायचा आणि मग ठरवायचं, अच्छा उजवीकडे जायचं, उजवीकडे जायचं. आणि या सगळ्या प्रकारची शिस्त ही RTO आणि इतर लोकांनी लावायला लागते. माहित नाहीत त्या सगळ्या लोकांना तुम्ही फक्त लायसन्सेस देत सुटलेला आहात. कोणी येतंय, गाड्या चालवतंय, काय करतंय माहित नाही. कोण टॅक्सी चालवतंय, कोण रिक्षा चालवतंय, कल्पना नाही आम्हाला. ठाणा स्टेशनवरून बाहेर पडल्यावरती कोणत्या रिक्षामध्ये बसलोय आम्हाला कल्पना नाही. आमचा रिक्षाचा चालक हा खरंच ठाण्यामधला आहे का कुठचा गँगस्टर आहे का कुठचा अतिरेकी आहे का कुठे तो बॉम्ब पेरायला चाललाय माहित नाही. कोणाला काही माहिती नाहीये.
म्हणजे मोबाईल फोनच्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे महाराष्ट्र राज्य हा फक्त इनकमिंग फ्री, सणासुदीला फक्त आउटगोईंग परत येतात. या सगळ्या बजबजपुरीवरती तुमचं स्वतःचं लक्ष पाहिजे. नुसती कार्यालय उद्घाटन करून काय होणार नाहीये हे. आज कार्यालयाचं उद्घाटन झालं, राज ठाकरे आला, राज ठाकरेचं काहीतरी भाषण ऐकलं, बस गेलो आम्ही घरी. तुम्ही जर सतर्क नसाल, तुम्ही जर बेसावध असाल तर उद्या तोच बॉम्ब तुमच्या बाजूला पण फुटेल. बलात्काराची प्रकरणं वाढतील, चोऱ्या वाढतील, आहेतच आत्ता. पण हे सगळं वाढण्याचं, बजबजपुरी वाढण्याचं कारण आम्ही सतर्क नाही आहोत, आम्हाला काही त्यातलं वाटत नाही. मी बाबासाहेबांचं वाक्य ऐकलं होतं की एकदा मन मेलं ना तुमचं की नंतर काहीच ऐकू येत नाही, नंतर काही दिसत नाही. तो चोरी करतोय ना, करू देत. तो प्लॉट बळकावतोय ना, बळकावू देत. आम्हाला काय देणे घेणे त्याचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्ही माझ्या बरोबर जर समजा काम करणार असाल, माझ्या खांद्याला खांदा लावून जर समजा तुम्ही या पक्षामध्ये काम करणार असाल तर तुम्ही सतर्क हे असलेच पाहिजेत. या सगळ्या गोष्टी या तुम्हाला दिसतील तिथे तुम्ही मोडून काढल्या पाहिजेत. मी माझ्या मागच्या एका सभेमध्ये मी सांगितलं होतं, माझ्या आजोबाने आम्हाला काय सांगितलं होतं की जिथे मराठी माणसावरती, महाराष्ट्रावरती जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ ही पडलीच पाहिजे. ती जर पडणार नसेल तर नुसती कार्यालय उद्घाटन करून काय होणार नाही, काहीही त्यातनं निष्पन्न होणार नाही. आणि म्हणून हे सर्व नवनिर्वाचित जेवढे सगळे पदाधिकारी आहेत या सर्वांना आणि तुम्हाला मी फक्त एवढंच सांगेन, सतर्क राहा. हे ठाणे शहर आपलं आहे, हे राज्य आपलं आहे. या राज्यातली, या शहरांमधली जनता, लोक, मराठी माणसं ही आपल्याकडे एका अपेक्षेने पाहतायत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा. त्यांच्या अपेक्षांना कुठे धक्का लागेल असं कार्य तुमच्याकडनं कधी घडणार नाही अशी एक मी आशा बाळगतो. आजच्या या दिवशी परत मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना, इथे आपला धानूरकर बसलेला आहे, इथे सर्वच लोक आहेत. निलेश कुठे आहे? निलेश आहे, सर्व, अविनाश जाधव आहे, बाकी कुठे गेले सगळे? ये 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 पुढे या, सगळे पुढे या, ये पुढे, सगळे पुढे या. हे सर्वजण याच्या पुढे सर्वजण जोमाने काम करतील आणि त्यांना तुमचे सहकार्य आणि आशीर्वाद हे कायम राहू अशी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.